मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत रुजू झालेले प्रशिक्षणार्थी यांचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यात संपत असून प्रशिक्षणाच्या कालावधीत वाढ करण्यात यावी। त्याचबरोबर प्रशिक्षण घेणाऱ्या युवा बेरोजगारांना त्याच विभागात रोजगार उपलब्ध करून द्यावा या मागणीला घेऊन 200च्या वर शिकाऊ प्रशिक्षणार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढला। यातील महावितरण येथील शिकवत प्रशिक्षणार्थी यांनी मागील 4 महिन्यांपासून मानधनच मिळाले नसल्याने त्यांनी सुद्धा या मूकमोर्चामध्ये सहभाग घेतला होता। आमची मागणी सर, आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाअंतर्गत येणारे विद्यार्थी सगळेच सर्व विभागातील मुलं मुली आहेत आणि आमचं शासनाला काही नाही, आमचा कालावधी आम्हाला वाढवण्यात यावा हीच मागणी आहे। पण शासन आतापर्यंत आम्हाला कुठल्याच प्रकारचं आश्वासन अगोदर दिलेलं होतं, आता काही सांगत नाहीये, शासन बंद झालेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही आमच्या भविष्याचा विचार करून खूप चिंतेमध्ये गांभीर्याने प्रश्न निर्माण झालेला आहे आमचा आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाच्या दारापर्यंत जाण्यासाठी शासनाला जागा करण्यासाठी आम्ही हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे सर। या मोर्चाच्या माध्यमातून सरकार जागृत व्हावं आणि आम्हाला आमचा कालावधी किंवा ह्या शासनाच्या योजनेच्या मार्फत आम्हाला लवकरात लवकर रोजगार देण्याचं काम सरकारने करावं, बेरोजगार न करता आम्हाला। मैं मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना के तहत मैं अक्टूबर महीने में एमएससीबी ऑफिस में लगा था और 3 महीना हो गया सर। हमारा एक भी पेमेंट नहीं हुआ सर, एक भी नहीं हुआ। चौथा महीना चल रहा है सर हमारा, एक भी पेमेंट नहीं हुआ सर। अब परिवार चलने को दिक्कत हो रही है सर। माझे नाव शुभांगी सुरकर आहे आणि मी गोंदिया झेडपी आपला एज्युकेशन डिपार्टमेंट मधून आहे। आम्ही युवा प्रशिक्षणार्थी आम्ही आता 6 महिन्यासाठी आम्हाला गव्हर्नमेंटने येथे घेतलेलं होतं, पण आता 6 महिन्यानंतर आता आमचं काय हे आता आम्ही सगळं आता विचार करत आहोत आणि आता आमच्या याच्यानंतर आता आम्हाला काही उपाय दिसत नाही आहे। त्याच्यामुळे आता आम्हाला असं वाटतं की आमची फक्त मुदत वाढ जी आहे ती करायला पाहिजे आणि आमचे जे प्रशिक्षणार्थी आहेत ते सगळे घरी न बसता याच्यानंतर त्यांना एक बेरोजगारी त्यांना येणार आहे ती न येण्यासाठी आम्ही सगळे ते प्रयत्न करत आहोत। आणि आमची दुसरी एक माग आहे की आम्हाला मुदतवाढ करा, ही आमची पहिली माग आहे आणि दुसरी आमची अशी आहे की आम्हाला पुन्हा आम्ही ज्या ठिकाणी आहोत त्याच ठिकाणी आम्हाला पुन्हा घ्यायला पाहिजे, तर गव्हर्नमेंटचा जो आहे त्यांचा जो फायदा आहे तो आम्हाला पण मिळेल आणि गव्हर्नमेंट हा सगळ्यांना आमच्या युवा प्रशिक्षणार्थींना त्यांना फायदा द्यायला पाहिजे। त्यामुळे येत्या काळात लवकरच आमच्या मागण्यांकडे शासनाने लक्ष दिले नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलक प्रशिक्षणार्थ्यांनी दिला आहे।